साकुळच्या दारू निर्मिती कारखान्याला भीषण आग लागलेली आहे। कारखान्यामधील 400 ते 500 टन बगेज आगीमध्ये जळून खाक झालेले आहेत। कारखान्याचे 1 कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ही धक्कादायक घटना आहे। लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकुळ येथील विक्टोरिया ॲग्रो फूड अँड प्रोसेसिंग लिमिटेड या दारू निर्मितीच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे। उन्हामुळे कोळशापासून उसाचा चौथा अर्थात बगेजला पेट घेऊन ही आग लागलेली आहे। जवळपास 400 ते 500 टन बगेज आगीमध्ये जळून खाक झालेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। अजय घोडगे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। अजय, आगी संदर्भातील या क्षणाची ताजी अपडेट आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये आता यश आलंय का? अजय, तेजस, आपण जर पाहिलं तर लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकुळ या ठिकाणी विक्टोरिया ॲग्रो अँड फूड प्रोसेसिंग लिमिटेड नावाची दारू निर्मितीची कंपनी आहे। या दारू निर्मितीच्या कंपनीला सकाळी 10 ते 10:30च्या दरम्यान अचानक पेट घेतला आणि त्या ठिकाणी जवळपास 400 ते 500 टन उसाचा जो चोथा असतो, बगेज म्हणलं जातो, बगेज त्या ठिकाणी जळून खाक झालेला आहे। 10 वाजल्यापासून लागलेली ही जी आग आहे अजूनही आटोक्यात आलेली नाहीये। त्यासाठी बाजूच्याच असलेल्या लातूर, शिरूर, अनंतपाळ आणि दिवडी या ठिकाणचे अग्निशमन दलाचे पथक त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत, परंतु अद्यापही ही आग या ठिकाणी आटोक्यात येत नाहीये। त्यासाठी एकंदरीत प्रशासनानं सुद्धा आता प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला सुरुवात केलेली आहे। धुलीवंदनाचा सण असल्यामुळं या ठिकाणचे जे प्रमुख आहेत सुनील कुमार कनोज जे आहे औरंगाबाद या ठिकाणी गेलेले होते आणि त्यांची जी 4 गार्ड आहेत ती त्या ठिकाणी उपस्थित होते, परंतु त्यांच्याकडून सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न होताना या ठिकाणी दिसतात। परंतु एकंदरीत आता ही आग नेमकी कधी आटोक्यात येईल हे मात्र सांगितलं जात नाही, परंतु जवळपास 1 ते 1.5 कोटी रुपयाचे यामध्ये नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती तरी आतापर्यंत आपल्या हाती येते। अगदी अजय, वित्तहानी जीवितहानी काही झाल्याची माहिती आहे का आणि नेमकी आग कशामुळे लागलेली आहे आणि साधारणतः आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अजून किती वेळ जाईल? त्याच्यात आपण जर पाहिलं तर कोळशापासून उसाचा जो चोथा आहे याला उन्हामुळे आग लागली आता प्राथमिक तरी सांगितलं जातंय आणि त्याच्यामुळे ही आग जशी जशी वाढत गेली तशी पूर्ण कारखान्याला ही पेट घेतला आणि याच्यामध्ये जीवितहानी अद्याप तरी काही झाल्याचं समोर आलेलं नाही, परंतु त्यावरती लवकरच नियंत्रण मिळवलं जाईल अशा पद्धतीची माहिती सुद्धा या ठिकाणचे जे इंजिनियर आहेत संग्राम पटवारी यांनी जय महाराष्ट्र वाहिनीशी दूरध्वनीवरून बोलताना ही माहिती दिली आहे। तेजस, अगदी धन्यवाद अजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ। कारखान्याचं 1 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती कळतीये। कारखान्याला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये सर्व साहित्य जळून खाक झालेलं आहे।